आज न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आहे पुण्याची, पिंपरी चिंचवड एरियामधली. तिथं जे आहेत 21 बंगले घरं ही पाडण्यात आली पुणे महानगरपालिकेने, PCMCने. तर का बरं? कारण कोर्टाची तशी ऑर्डर होती आणि इथले जे रहिवासी होते त्यांनी सगळे ऑप्शन ट्राय केले. सुप्रीम कोर्ट झालं, सगळं झालं. आणि यांचं सगळ्यांची चूक काय होती असं सांगितलेलं आहे की त्यांनी जे घरं घेतली होती नदीच्या किनारी घेतली होती, ते पूर क्षेत्रामध्ये येतात. आणि ते सगळं झालं, पैसे झाले, सगळे झाले, घरं बांधले, बंगले बांधले, त्याच्यानंतर ते तोडायला लावले. आता फक्त एवढंच नाही आहे, तर त्याच्यामध्ये 5 करोड रुपये फाईनसुद्धा लावले त्यांना. म्हणजे घर तर गेलं, सगळं गेलंच, परत 5 करोड रुपये फाईन तिथले जे लोक आहेत त्यांना द्यावं लागणार आहे. तर असं घडतं ॲक्च्युली. आणि इथे एक टाईमलाईन दिलं की ह्यांनी किती प्रयत्न केले, कसे कोर्ट केसेस केल्या, त्याच्यानंतर शेवट जे आहे तर शेवट त्यांचं घर तुटलं, म्हणजे स्वप्न भांगलं. किती म्हणजे लोन घेतलं असेल, काही प्रॉब्लेम झाला असेल. खूपच डेंजर आहे सगळं.